अनुभव आमच्या गावातील एका आजीने सांगितला. गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. जवळपास 60 ते 70 वर्षापूर्वीची. तिने तिचे नाव कमलाबाई सांगितले. साताऱ्याजवळ एका गावापासून काही अंतरावर एक वाडा आहे. तिथलीच ही गोष्ट. तेव्हा तो भाग अतिशय गर्द झाडी झुडपांचा होता. त्यात वाडा मुख्य वस्तीपासून जरा लांबच होता. त्या वाड्यात मी, माझा नवरा दिनकर, 2 मुलं, एक दीर, रमाकांत भाऊ आणि त्यांची आई म्हणजे माझी सासू राहायची. रमाकांत भाऊचं लग्न जवळच्या एका गावातल्या यमुना नावाच्या मुलीसोबत ठरलं होतं. बोलणी वगैरे झाली आणि लग्नाची तारीख पक्की झाली. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. काही दिवसात त्यांचा लग्न समारंभ पार पाडला. यमुना वाड्यात राहायला आली. लग्न म्हटले की पाहुणे मंडळी असणारच. त्यामुळे पाहुण्यांनी वाडा भरला होता. लग्न होऊन 2 दिवस झाले. अजून काही पाहुणे आपल्या घरी गेले नव्हते. आमच्या इथे लग्न झाल्यावर गावच्या मंदिरात नवीन नवरीची ओटी भरायची असते. नंतरच गावाबाहेर पडायचं असतं, अशी रीत आहे. यासाठी मी रात्री जेवणानंतर सगळी कामे आटपून यमुनाला उद्याचा विधी समजावायला गेली. पण ती घरात दिसली नाही. मी रमाकांत भाऊजींना विचारले, पण त्यांनाही माहीत नव्हते की ती कोठे गेली. आम्ही दोघेही तिला शोधायला बाहेर पडलो. एव्हाना खूप रात्र झाली होती. त्या काळी गावात वीजही नव्हती. कंदील घेऊन आम्ही तिला घराच्या आसपास शोधू लागलो. वाड्याच्या मागे कुंपण होते. त्याच भागात शोधत असताना ते कुंपण तुटले दिसले आणि तिथून गर्द झाडीतून गेलेली एक वाट नजरेस पडली. वाढलेल्या गवतांमधून जाणारी पायवाट. रमाकांत भाऊजींनी तिला हाक मारली, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. राहून राहून एकच वाटत होतं की ती नक्की इथूनच गेली असेल. आम्ही त्या तुटलेल्या कुंपणातून बाहेर निघालो आणि गर्द झाडीच्या वाटेतून चालत पुढे जाऊ लागलो. वाड्याच्या मागे काही अंतरावर एक पडकी विहीर होती. तिथे त्यांना कोणीतरी उभे असल्याचे जाणवले, म्हणून ते त्या विहिरीच्या दिशेने गेले. तिथे यमुना त्या विहिरीत डोकावून एकटक पाहत होती. तिला पाहून ते दचकले, कारण आजूबाजूला गर्द झाडी होती आणि मिट्ट अंधार पसरला होता. त्यात रात्रही खूप झाली होती. ते पुढे गेले आणि रमाकांत भाऊजींनी तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला हाक दिली, पण ती मात्र काहीच न बोलता तावातावात तिथून निघून गेली. ते दोघेही जर घाबरलेच. त्या विहिरीजवळ कोणीही जात नव्हते. आम्ही घरी येऊन झोपलो. 5 ते 6 दिवस उलटले. सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. तेवढ्यात बातमी आली की त्यांच्या आत्याची तब्येत अचानक बिघडली आहे. घरातले सगळेजण तिला पाहायला तिच्या गावी निघून गेले. तेव्हा मी आणि यमुना घरी दोघीच होतो. दिवसभर सर्व कामे उरकून गप्पा मारत बसले होतो. तितक्यात दारावर थाप ऐकू आली. दार उघडले तर शेजारचे श्यामभाऊ मटण द्यायला आले होते. रमाकांत भाऊंनी जाताना त्यांना सांगितले होते की मटण घेऊन घरी देऊन या. त्यांना सांगितले की घरी कोणी नाहीये, फक्त मी आणि यमुना आहे आणि यमुना मटण खात नाही. तरी ते म्हणाले की रमाकांतने सांगितले म्हणून मी आणून दिले, घ्या तुम्ही. त्यांनी मटणाची पिशवी हातात दिली आणि ते तिथून निघून गेले. ती मटणाची पिशवी तशीच स्वयंपाकघरात नेऊन ठेवली आणि बाहेर येऊन बसली. संध्याकाळ झाली. साधारण 7-7:30ला मी जेवण करायला सुरुवात केली, पण मटणाची पिशवी स्वयंपाकघरात नव्हती. मला चांगले आठवत होते की त्यांनी पिशवी ओट्यावरच ठेवली होती, पण ती मला आता सापडत नव्हती. मला वाटले की मांजरीने वगैरे नेली असेल. शेवटी आम्ही साधेच जेवण केले. त्या दिवशी घरातले कोणी नसल्यामुळे आमची जेवण लवकर आटोपली आणि आवरायला ही जास्त वेळ लागला नाही, म्हणून आम्ही दोघेही लवकर झोपून गेलो. मध्यरात्र उलटून गेली असेल
अचानक मला जाग आली आणि पाहिले तर बाजूला यमुना नव्हती. वाटले की पाणी प्यायला गेली असेल, पण बाजूला ठेवलेला पाण्याचा तांब्या भरलेला होता. मग ही गेली कुठे? पुन्हा त्या विहिरीजवळ तर गेली नसेल? नुसत्या विचाराने काळजात धस्स झालं. आज घरात दुसरे कोणीही नाही. जर यमुना पुन्हा तिथे गेली असेल तर मग काय करायचे? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण असे घाबरून चालणार नव्हते. मी कंदील घेतला आणि घराच्या बाहेर पडली. दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडत होता आणि काळजात अजून धडकी भरवत होते. घराजवळचा आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळला, पण यमुना कुठेही दिसली नाही. मी वाड्याच्या मागच्या बाजूला गेले. पुन्हा ते कुंपण तुटलेले दिसले आणि यावेळी जरा जास्तच. अंगावर भीतीने काटा येऊन गेला. म्हणजे यमुना पुन्हा त्या विहिरीकडे गेली आहे. मागे वळून चालणार नाही. काहीही करून यमुनाला तिथून आणायला लागणार होतं. मी दबकत त्या वाटेवरून निघाले. वातावरणात गारवा असला तरी भीतीने कपाळावर घामाचे थेंब जमा होऊन लागले होते. मी पुढे जाऊन एका झुडपामागे लपून पाहिले. यमुना विहिरीच्या कठाड्यावर बसून काहीतरी खात होती. मी कंदील तिथेच ठेवला आणि तिच्या जवळ चालत जाऊ लागले. जवळ आल्यावर मी जे पाहिले ते पाहून माझे काळीज धडधडू लागले. हातपाय भीतीने कापू लागले. ती पिशवीतले कच्चं मटण घेऊन एखाद्या जनावरासारखी ओरबडून खात होती. तिच्या तोंडातून लाळ गळत होती. ते भयान दृश्य पाहून मला पाहवत नव्हते, पण तिला बहुतेक याचे भान नव्हते. बघता बघता तिने पिशवीतले सगळे मटण संपवून टाकले. मी हळूहळू मागे सरकू लागले, कारण मी जे काही पाहिले होते त्यावरून यमुनाला सांभाळणे आता माझ्या आवाक्यात नव्हते. उलट पाऊलं टाकत मी तिथून लांब आले आणि घराकडे धाव घेतली. माझी चाहूल तिला अजिबात लागू दिली नाही. घरी येऊन मी अंथरुणात पडले. संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. काय करावं काही सुचत नव्हतं. थोड्याच वेळात दार उघडण्याचा आवाज आला. यमुना घरात आली तसा एक कुबट वास येऊ लागला. मी मात्र तोंडावर हात दाबून आपले हुंदके आवरण्याचा, ते दाबण्याचा प्रयत्न करत होते. ती आली आणि माझ्या बाजूला येऊन झोपली. पण मला रात्रभर झोप लागली नाही, कारण माझ्या बाजूला झोपलेली यमुना नव्हतीच मुळी. सकाळ झाली. गावावरून सगळे घरी परतले. मी सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. रमाकांत भाऊ तिला उठवायला गेले तर ती तापाने फणफणत होती. वैद्यांना बोलवण्यात आले. औषधपाणी झाले. तिचा ताप पण उतरला. पण अजून सगळे संपले नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी सासूबाईंनी एका मांत्रिकाला बोलवले. त्याला सर्व हकीकत सांगितली. जे व्हायला नको होते तेच झाले होते. यमुनाला एका वाईट शक्तीने झपाटले होते. रात्र झाली की ती शक्ती तिच्यावर वरचढ व्हायची. सासूबाईंनी यावर उपाय विचारला. तसेच मांत्रिक म्हणाला की उपाय खूप अवघड आहे. जराही चूक झाली तर जीवावर बेतेल. त्याचे असे बोलणे ऐकून सगळेजण एकदम शांत झाले. पण नंतर सगळे एका सुरातच म्हणाले की काहीही झाले तरी चालेल, पण यमुना यातून बाहेर निघालीच पाहिजे. सगळे तयार झाले पाहून मांत्रिक उपाय सांगू लागला. येत्या अमावस्येला यमुना ऐवजी एकीने मध्यरात्री त्या विहिरीजवळ जायची. हिरवी साडी न्यायची. हातात हिरवा चुडा घालायचा. तिथे गेल्यावर ती शक्ती तिथे ओढली जाईल. या शक्तीच्या पायाखालची माती घेऊन यायची आणि घरी येऊन थेट देवाऱ्यात बसायचे. आम्ही सगळे त्यांचे बोलणे नीट ऐकून घेतले. घरात सवाष्ण मीच होती. यमुना माझ्या लहान बहिणीसारखी. अवघ्या काही दिवसात आम्ही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी झालो होतो. जास्त काही विचार न करता मी तयार झाले. घरातल्या सगळ्यांना माझा धाडसी निर्णय बघून आश्चर्यच वाटले. बघता बघता अमावस्येची ती रात्र आली. त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मध्यरात्र उलटण्यावर मी त्या विहिरीच्या वाटेला लागले. वातावरणात वेगळाच थंडावा पसरला होता. मनात भीती तर होतीच, पण घट्ट करून मन मी चालत काही मिनिटातच त्या विहिरीजवळ पोचले. काही वेळ उलटला, पण मला तिथे कोणीच दिसले नव्हते. पण तितक्याच थंडीचा
जोर अचानक वाढला. मला अगदी असह्य वाटू लागले. बघता बघता विहिरीसमोर एक धुरकट आकृती तयार होऊ लागली. पुढच्या काही क्षणात माझ्यासमोर येऊन बसली. एक वेगळाच आवाज येत होता मला. हळूहळू त्या आकृतीने मानवी रूप धारण करायला सुरुवात केली आणि मी पाहतच राहिले. हा सगळा प्रकार मी धडधडत्या काळजाने पाहत होते. मी त्या आकृतीच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला चक्कर येऊ लागली. तितक्यात मी स्वतःला सावरले आणि झटकन तिच्या पायाखालची माती घेऊन घराच्या दिशेने धावत सुटले. मागून कर्कश किंचाळ्या ऐकू येत होत्या, पण मी धावत घराकडे आले आणि देवघरात गेले. तिथे यमुनाला आणून बसवले होते. मी ती माती घेऊन यमुनाला लावली. मी इतके दमले होते की आत जाऊन सरळ झोपून गेले. सकाळी यांच्या आवाजाने जाग आली. ते मांत्रिकाशी बोलत होते. तो मांत्रिक त्यांना सांगत होता की तो आता त्रास नाही देणार. मी डोळे उघडले आणि अंथरुणात उठून बसले. हे लगेच माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस करू लागले. पण मला जाणून घ्यायचे होते की तो मांत्रिक नक्की कोणाबद्दल बोलत होता. यांनी मला सांगितले की बऱ्याच वर्षापूर्वी गावात एक शिवा नावाचा मुलगा राहायचा. सगळ्यांना त्रास द्यायचा, हाणामाऱ्या करायचा, अतिशय विकृत स्वभावाचा होता आणि त्याच्या अशा घाणेरड्या स्वभावामुळे त्याचे लग्न ठरत नव्हते. पण कुठल्या तरी एका गावातल्या मुलीबरोबर त्याचे लग्न ठरले. लग्नाच्या काही दिवस आधी तो आपल्या मित्रांना घेऊन या विहिरीत पोहायला आला. पोहताना दगडांमध्ये पाय अडकून तो बुडाला आणि त्याचा जीव गेला. यमुना नवी नवरी होती. ती त्या रात्री विहिरीजवळ आली आणि नेमके शिवाच्या तावडीत सापडली. पण आता यमुनाला तो त्रास नाही देणार. या प्रकारानंतर काही दिवसांनी विहिरीजवळ पूजा घातली गेली आणि ती विहीर कायमची बंद करून टाकली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.